नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक या संदर्भाबद्दलचे वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा या संदर्भाबद्दलचे ऑब्जेक्टिव्ह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात ठेवा की आपल्याला रस्त्यावरील सुरक्षितता ही केवळ नियम पाळण्यापुरती नाही, तर ती जीव वाचवण्यासाठी आवश्यक आहे. आणि आपण यामध्ये रस्ता चिन्हाचं महत्त्व नेमकं काय? वाहनांची कायदेशीर कागदपत्र काय आहेत? बोगद्यामधील सुरक्षित वाहन चालवणं कशा पद्धतीने योग्य आहे? मोटार वाहन कायद्यातील तरतुदी कोणत्या आहेत? लक्षात ठेवा की याच्यामध्ये खालील चिन्ह काय दर्शवतं? तर अरुंद रस्ता, शाळा, पुढे वळण आहे, धोकादायक खड्डा. तर लक्षात ठेवा धोकादायक खड्डा म्हणजे यामध्ये लक्षात ठेवा की हे चिन्ह रस्ता खराब असल्यास किंवा पुढे धोकादायक खड्डा असल्याचं दर्शवतं. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की वाहनाचा वेग त्वरित कमी करा, अचानक ब्रेक लावणं टाळा आणि पुढच्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा. म्हणजे पावसाळ्यात दुर्गम भागात धोकादायक खड्डा हे चिन्ह अत्यंत महत्वाचं असतं. दुर्लक्ष केल्यास टायर फुटणं किंवा अपघात होण्याचा धोका असतो. प्रशासनाकडून अशा खुणा जिथं असतात तिथं चालकानं सतर्क राहणं हे बंधनकारक आहे. वाहन नोंदणी नियमाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा. तर लक्षात ठेवा पिवळी प्लेट असते आणि काळी अक्षर असतात. ही व्यावसायिक वाहनांची खूण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे व्यावसायिक किंवा कमर्शियल वाहनाची ओळख ही त्याच्या पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटवरून येते, ज्यावर काळी अक्षर असतात. म्हणजे या पद्धतीने जर बघितलं गेलं तर ही अशा पद्धती असतात. म्हणजे खाजगी वाहनं असतील तर पांढरी प्लेट आणि काळी अक्षरं. व्यावसायिक वाहनं असतील तर पिवळी प्लेट आणि काळी अक्षरं. इलेक्ट्रॉनिक असतील तर त्याला हिरवी प्लेट अशा पद्धतीने आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे टॅक्सी असेल, बस असेल किंवा ट्रक असेल यासारखी वाहनं प्रवाशांची किंवा मालाची वाहतूक करतात. पिवळी नंबर प्लेट हे दर्शवते की वाहन व्यावसायिकांना वापरासाठी आहे, त्यासाठी विशेष परवाना परमिट हे आवश्यक आहे. बोगद्यातल्या ड्रायव्हिंगच्या संदर्भात लक्षात ठेवा वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावं. तर लक्षात ठेवा हेडलाईट हे काय केलं पाहिजे, चालू केल्या पाहिजे. म्हणजे बोगद्यामध्ये प्रकाश कमी असल्यामुळं सुरक्षित प्रवासासाठी हेडलाईट चालू करणं आवश्यक असतं. आणि हे केवळ स्वतःच्या दिसण्यासाठी नाही, तर इतरांना तुमचं वाहन दिसण्यासाठीही महत्वाचं आहे. म्हणजे या पद्धतीने म्हणजे कमी प्रकाश, लो बीम हेडलाईट वापरा, ओव्हरटेकिंग टाळा आणि हवा खेळती ठेवण्यासाठी खिडक्या बंद करा आणि एसीचा वापर करा. प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की पीयूसीचा अर्थ काय आहे. तर पोल्युशन अंडर कंट्रोल हा अर्थ आपल्याला लक्षात घेता येईल. पीयूसी हे वाहन प्रदूषण मोजण्याचं प्रमाणपत्र आहे, ज्याचा अर्थ पोल्युशन अंडर कंट्रोल असा होतो. आणि हे प्रमाणपत्र बाळगणं कायद्यानं अनिवार्य आहे. जर पीयूसी नसल्यास होणारे परिणाम काय? भारी दंड भरावा लागू शकतो, वाहनांचा विमा किंवा इन्शुरन्स मिळण्यास अडचण येऊ शकते आणि पर्यावरणाचीही हानी होते. विभाग 5 मध्ये लक्षात ठेवा की वजन मर्यादा आणि त्याचे नियम. म्हणजे दिलेल्या चिन्हाचा अर्थ काय आहे, तर वजन मर्यादा म्हणजे लोड लिमिटच्या संदर्भाबद्दल चिन्ह दिलंय. म्हणजे हे चिन्ह रस्त्यावरून किंवा पुलावरून जाणाऱ्या वाहनाची कमाल वजन मर्यादा दर्शवतं. विशेषतः कमकुवत पुलावर अशी चिन्ह वापरलेले असतात. म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यास पुलाचं नुकसान होऊ शकतं, अपघाताची शक्यता वाढते आणि वाहन तुमचं जप्त देखील केलं जाऊ शकतं. त्यामध्ये मोटार वाहन कायद्याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा की मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला, तर 1988 मध्ये तो अस्तित्वात आलाय. म्हणजे पहिल्यांदा मोटार वाहन कायदा 1928 मध्ये अस्तित्वात आला. यामध्ये वाहतुकीचे सर्व नियम, परवाने आणि दंडाची तरतूद ही त्यामध्ये आहे. काळाच्या ओघात या कायद्यात दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत आणि 2019 मध्ये नवीन दुरुस्तीनुसार दंडाच्या रकमेत मोठी वाढ यामध्ये करण्यात आली. धोकादायक ड्रायव्हिंगच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवू, धोकादायक ड्रायव्हिंग कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे, तर कलम 219 नुसार गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 279 नुसार सार्वजनिक ठिकाणी
निष्काळजीपणे किंवा धोकादायक रीतीनं वाहन चालवणं हा गुन्हा आहे. यामुळं इतरांच्या जीवितास धोका निर्माण होतो. म्हणजे धोकादायक ड्रायव्हिंग मध्ये काय येतं? तर झिगझॅग ड्रायव्हिंग, अतिवेगाने, ओव्हर स्पीडिंग, चुकीच्या बाजूनं ओव्हरटेकिंग करणं. वाहन सुरक्षा साहित्याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा, की वाहनांमध्ये खालीलपैकी काय ठेवू नये. तर प्रथमोपचार पेटी असावी, औषधं असावी, टूल किट असावे, परंतु ज्वलनशील पदार्थ मात्र वाहनामध्ये नसू नये. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं वाहनात ज्वलनशील पदार्थ उदाहरणार्थ रॉकेल, फटाके बाळगणं धोक्याचं असतं. त्यामुळं आगीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नेहमी वाहनात एक छोटा अग्निशमन यंत्र ठेवा. ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. ट्रॅफिक सिग्नलच्या संदर्भाबद्दल पाहू. लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो? तर लक्षात ठेवा, हे सर्वांनाच माहित आहे, की वाहन थांबवा हे त्यामधून दर्शवतं. म्हणजे लाल दिवा रेड सिग्नल दिसताच वाहन पूर्णपणे थांबवणं बंधनकारक आहे. सिग्नल तोडणं हा गंभीर गुन्हा मानला जातो. म्हणजे लाल दिवा थांबा, पिवळा दिवा तयार व्हा, प्रिपेअर, आणि हिरवा दिवा गो, जा या अर्थानं आहे. वेगाच्या नियमाच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा, की दिलेल्या चिन्हाचा अर्थ काय होतो? तर वेग मर्यादा समाप्त आहे. या अर्थानं की हे चिन्ह सूचित करतं, की यापूर्वी लागू केलेली वेग मर्यादा आता संपली. याचा अर्थ तुम्ही रस्ता आणि रहदारीनुसार सामान्य वेगानं चालवू शकता. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? तर वेगाच्या मर्यादेशी संबंधित आहे. म्हणजे कलम 112 नुसार वाहन चालकानं वाहनाची ठरवून दिलेली कमाल वेग मर्यादा ओलांडू नये. अतिवेगामुळं होणारे अपघात टाळण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे वेगाची मर्यादा का महत्वाची आहे? कारण वेग मर्यादेचं पालन केल्यास अपघाताची तीव्रता कमी होतं आणि महामार्गावर आणि शहरात वेगवेगळ्या मर्यादा असतात. म्हणजे अशा पद्धतीचं जर आपल्याला सिग्नल असेल तर याचा अर्थ असा होतो, की आपल्याला ताशी 50 किलोमीटर या अर्थानं जायचं आहे. खालीलपैकी कोणते वाहन चालवताना अतिरिक्त खबरदारी घ्यायची? तर पाटणी लावणं हे लावलेलं वाहन. म्हणजे अतिरिक्त जबाबदारी म्हणजे हे लर्निंग ड्रायव्हर आहेत यासाठी म्हणून. पाटी लावलेले वाहन शिकाऊ चालक चालवत असल्यामुळं इतर चालकांनी अधिक खबरदारी घेणं गरजेचं असतं. कारण ते चुका करण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणजे हे लर्निंग ड्रायव्हर्स म्हणजे शिकाऊ चालकाच्या गाडीच्या पुढं आणि मागे लाल रंगाची पाटी असणं कायद्यानं बंधनकारक आहे. अशा वाहनांपासून सुरक्षित अंतर हे आपण ठेवणं आवश्यक आहे. शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असावी? तर ताशी 25 किलोमीटर असावी. हा एक महत्वाचा नियम. म्हणजे विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी शाळेच्या परिसरात कमी वेग मर्यादा म्हणजे ताशी 25 किमी पाळणं आवश्यक आहे. मुलं अचानक रस्त्यावर येऊ शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे शाळेजवळ हॉर्न वाजवू नये. मुलांच्या सुरक्षिततेसाठी वेग ताशी 25 किमीपेक्षा जास्त नसावा. वळण घेतल्यानंतर वाहनाचा इंडिकेटर दिवा बंद का करावा? तर लक्षात ठेवा, कारण इतर चालकांची दिशाभूल होऊ शकते, त्यासाठी बंद असला पाहिजे. म्हणजे जर इंडिकेटर चालूच राहिला तर मागून येणाऱ्या चालकाला वळणाबाबत चुकीचा संकेत मिळून अपघात होऊ शकतो आणि चुकीचे संकेत देणं हे अपघाताला निमंत्रण देतं. इंडिकेटर हे रस्त्यावर संवादाचं माध्यम आहे. वळण पूर्ण झाल्यावर ते त्वरित बंद करणं ही एक जबाबदार चालकाची ओळख सांगता येईल. एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या आणि निघणाऱ्या रस्त्यास काय म्हणतात? तर ते स्पीड रोड असं म्हटलं जातं, स्लीप रोड असं म्हटलं जातं. एक्सप्रेस वेवर येण्यास किंवा तिथून बाहेर पडण्यास जो जोड रस्ता वापरला जातो त्याला स्लीप रोड असं संबोधलं जातं. हे रस्ते मुख्यतः रहदारीचा वेग कमी न करता वाहनांना प्रवेश किंवा निर्गमन हे मिळवून देतात. आता हे स्लीप रोड या अर्थानं स्लीप रोडवर वाहनांचा वेग मुख्य रस्त्याच्या वेगाशी जुळवून घ्यावा, जेणेकरून रहदारीत अडथळा न येता मिसळता येईल. खालील रस्ता चिन्ह काय दर्शवतं? तर लक्षात ठेवा, एक्सल भार मर्यादा दर्शवतं. म्हणजे हे चिन्ह एक्सल भार मर्यादा हे दर्शवतं. पुलावर किंवा कमकुवत रस्त्यावर जड वाहनामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी
हे चिन्ह लावलं जातं. म्हणजे हे एक्सल भार जे आहे, ते का आवश्यक आहे? रस्त्याची आणि पुलाची मर्यादित असते. मर्यादेपेक्षा जास्त भार असलेल्या वाहनांमुळं पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान होऊ शकतं. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 अन्वये काय अनिवार्य आहे? तर हेल्मेट परिधान करणं हे अनिवार्य आहे. म्हणजे मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 नुसार आपल्या दुचाकी चालवताना आणि मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट परिधान करणं अनिवार्य असल्याचं सांगतो. हे जीवाच्या सुरक्षेसाठी आहे. म्हणजे या पद्धतीने एक हेल्मेट आपल्याला सुरक्षा कवच म्हणून उल्लेख करता येईल. म्हणजे अपघातात डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी ISO मार्क असलेलं दर्जेदार हेल्मेट हे नेहमी वापरा. शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती काळ असते? तर हे 6 महिन्यांपर्यंत असते. हा एक लक्षात ठेवा. म्हणजे शिकाऊ परवान्याची वैधता ही 6 महिने असते आणि या 6 महिन्याच्या कालावधीत तुम्ही कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करू शकता. त्यामध्ये शिकाऊ परवाना मिळाल्यानंतर किमान 30 दिवसानंतर किंवा 6 महिन्याच्या आत पक्क्या लायसन्ससाठी अर्ज करणं आवश्यक असतं. उजवीकडे बाण दाखवून त्यावर तिरपी रेघ असलेलं चिन्ह काय दर्शवतं? तर उजव्या बाजूला वळणास मनाई आहे हे दर्शवतं. म्हणजे उजव्या बाजूस वळणास मनाई, नो राईट टर्न असल्यास दर्शवतं. सुरक्षेसाठी किंवा रहदारीच्या सोयीसाठी काही ठिकाणी उजवीकडे वळण्यास बंदी असते. म्हणजे या पद्धतीचं म्हणजे लाल वर्तुळातील चिन्हे सहसा मनाई किंवा प्रतिबंध दर्शवतात आणि या नियमाचं उल्लंघन केल्यास दंड होऊ शकतो. रस्त्यावर एका दिशेनं बाण आणि दुसऱ्या दिशेनं तिरपी रेघ असलेलं चिन्ह काय दर्शवतं? तर ती एकमार्गी वाहतूक हे दर्शवतं. हे चिन्ह एकमार्गी वाहतूक दर्शवतं आणि अशा रस्त्यावर विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं हा गंभीर गुन्हा आहे आणि अपघाताला हे एक निमंत्रण देतं. एकमार्गी वाहतूक या अर्थानं वन वे नियमाचं पालन केल्यास रहदारी कोंडी कमी होते आणि विरुद्ध दिशेनं येणं अत्यंत धोकादायक असतं. म्हणून लक्षात ठेवा महत्वाचे कायदे का दृष्टिक्षेपामध्ये कलम 112 वेग मर्यादेचं पालन, 129 कलम हेल्मेट अनिवार्य, 128 दुचाकीवर तिघांना बसण्यास मनाई आणि कलम 185 मद्यपान करून वाहन चालवण्यास बंदी आणि वेग मर्यादा शाळा ही किती आहे? ताशी 25 किलोमीटर ही शाळेजवळ असावी. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.